शेतकऱ्यांसाठी आली एक मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही देखील महाराष्ट्रामध्ये राहून नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची देखील प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून आता तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता जर तुम्ही देखील नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार, नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करणारे शेतकरी असाल तर आता तुमच्यासाठी देखील एक मोठा निर्णय घेण्यात आला असून आता नमोचा 8वा हप्ता देखील तुम्हाला टाकण्यात येणार आहे। ज्या शेतकऱ्यांकडे पूर्णपणे पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आलेला आहे, ज्या शेतकऱ्यांना पीएमचा 21वा हप्ता मिळालेला आहे त्या शेतकऱ्यांना आता नमोचा 8वा हप्ता देखील टाकण्यात येणार आहे। राज्यभरातील शेतकऱ्यांना पूर्णपणे ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला होता त्या पूर्णपणे शेतकऱ्यांना नमोचा 8वा हप्ता देखील टाकण्यात येणार आहे। पूर्णपणे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। शेतकरी खूप दिवसापासून नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते, अखेर त्यांची आता प्रतीक्षा देखील शेवटी पूर्णपणे संपली असून आता तुमची देखील प्रतीक्षा संपली आहे की नाही संपली तुम्हाला देखील या व्हिडिओच्या माध्यमातून देखील कळणार आहे। पूर्णपणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नमोचा 8वा हप्ता तेव्हाच मिळणार जेव्हा त्यांना पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला असेल तर जर तुम्हाला पण पीएम किसान योजनेचा लाभ देखील मिळत नसेल तर तुम्हाला देखील नमोच्या 8व्या हप्त्याचा लाभ देखील मिळणार नाही। ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता देखील मिळालेला आहे त्या शेतकऱ्यांनाच पूर्णपणे नमोचा 8वा हप्ता देखील टाकण्यात येणार आहे। आता काळजीपूर्वक लक्ष द्या, नमोचा 8वा हप्ता पूर्णपणे एकत्रित पूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न टाकता याचे 2 टप्पे देखील करण्यात आलेले आहे। आता या पहिल्या टप्प्यामध्ये पूर्णपणे काही जिल्हे आणि काही तालुके देखील सांगण्यात आलेले आहे। पूर्णपणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हा हप्ता न टाकता हा फक्त अर्ध्या महाराष्ट्रात आणि काही जिल्ह्यात काही तालुक्यातच देखील टाकण्यात आलेला आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर देखील ते तालुके आलेले आहे, आपल्याजवळ ती यादी देखील आलेली आहे, जिल्ह्याची व तालुक्याची यादी पूर्णपणे देखील या ठिकाणी आलेली आहे। नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांची आता देखील प्रतीक्षा संपली, पण पूर्णपणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली नव्हे तर फक्त अर्ध्या महाराष्ट्राची देखील संपली असून आता नमोच्या 8व्या हप्ता फक्त या जिल्ह्यामध्येच वितरणाला सुरुवात देखील करण्यात आहे। आज दुपारनंतर नमोचा 8वा हप्ता देखील काही जिल्ह्यात आणि काही तालुक्यात देखील पडणार आहे। तर चला ते महत्त्वाचे जिल्हे महत्त्वाचे तालुके सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देखील बघूया, जेणेकरून तुमचा देखील पूर्णपणे प्रश्न देखील मिटून जाणार। ज्या शेतकऱ्यांना नमोचा 8वा हप्ता पाहिजे असेल त्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता येणं गरजेचे सांगण्यात आलेलं आहे। आता जर तुम्हाला देखील पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आलेला नाही तर तुम्हाला देखील 8वा हप्ता देखील मिळणार नाही, त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष देऊन बघून घ्या की तुम्हाला पण पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला आहे की नाही आहे, त्यातून तुम्हाला अंदाज देखील येईल। तर चला नमोचा 8वा हप्ता पूर्णपणे महाराष्ट्रात न पडता तो फक्त अर्ध्या महाराष्ट्रात देखील पडणार। काही महत्त्वाचे तालुके देखील या ठिकाणी आलेले आहे, काही महत्त्वाचे जिल्हे देखील आलेले आहे। ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यात आणि ज्या महत्त्वाच्या तालुक्यातील शेतकऱ्यांना आजपासून देखील हप्त्यात वितरणाला सुरुवात देखील होणार आहे। आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांना देखील हा हप्ता आजपासूनच देखील या ठिकाणी पडलेला दिसणार आहे। तर चला कोणकोणते जिल्हे या ठिकाणी असणार आहे, कोणकोणते तालुके देखील या ठिकाणी समोर आलेले आहे। बऱ्यापैकी तालुके आणि बऱ्यापैकी जिल्हे समोर आलेले आहे, म्हणजे पूर्ण महाराष्ट्राला हप्ता न देता फक्त आता या 12 तालुक्यांना आणि या 13 जिल्ह्यांनाच देण्यात येणार आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते महत्त्वाचे असलेले 13 महत्त्वाचे जिल्हे आणि 12 महत्त्वाचे तालुके देखील बघूयात। तर चला कोणते असणार आहे ते 12 महत्त्वाचे तालुके आणि 13 महत्त्वाचे जिल्हे देखील बघूया, जेणेकरून तुमचा देखील प्रश्न पूर्णपणे मिटून जाईल। जर तुमचा पण प्रश्न असा असेल की तुम्हाला देखील आता पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला नाही तर तुम्हाला या ठिकाणी मिळणार नाही असा प्रश्न असेल तुमचा, की आता नमोचा 7वा हप्ता देखील राहिलेला आहे तर त्या शेतकऱ्यांना देखील 2 हप्ते एकत्रित मिळू शकते, त्यामुळे तुम्ही देखील चिंता काय करू नका। ज्या शेतकऱ्यांना 7वा हप्ता मिळाला नाही त्या शेतकऱ्यांना देखील आता 7वा आणि 8वा 2 हप्ते एकत्रित या ठिकाणी त्यांना मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। तर चला या ठिकाणी आपण बघू 13 महत्त्वाचे जिल्हे आणि 12 महत्त्वाचे तालुके देखील आपण बघणार आहोत याच व्हिडिओच्या माध्यमातून। आता हे जे 12 महत्त्वाचे जिल्हे आणि हे जे 12 महत्त्वाचे जिल्हे असून आता ते
13 महत्त्वाचे तालुके देखील असणार. त्या 13 तालुक्यात आणि 12 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना देखील आजपासून हप्ता वितरणाला देखील सुरुवात करणार असून या 2 दिवसामध्ये म्हणजे आज दुपारनंतर पूर्णपणे या ठिकाणी या 12 जिल्ह्यात आणि या 13 तालुक्यामध्ये हप्ता या ठिकाणी वितरणाला सुरुवात होऊन बऱ्यापैकी शेतकऱ्यांना देखील नमोचा 8वा हप्त्याचा या ठिकाणी लाभ देखील मिळू शकणार आहे. कारण की आता DBTच्या बटनाच्या माध्यमातून पूर्णपणे या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व या 12 जिल्ह्यातील 12 तालुक्यातील देखील 13 तालुक्यातील देखील शेतकऱ्यांना हा हप्ता टाकण्यात येणार आहे. DBTच्या बटनाच्या माध्यमातून पूर्णपणे शेतकऱ्यांना या जिल्ह्यात आणि या तालुक्यात देखील पूर्णपणे आजपासून हप्त्याला सुरुवात देखील करणार असून राज्यभरातील शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा दूर न करता फक्त आता या 12 जिल्ह्यातील आणि या 12 जिल्ह्याच्या नंतर त्या 13 तालुक्यातील शेतकऱ्यांची देखील प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. त्यामुळे तुम्ही पण जर याच 12 तालुक्यामध्ये येत असाल किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील याच 13 जिल्ह्याच्या यादीमध्ये येत असेल, या 13 जिल्ह्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्ही समजून चला की तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. जालना जिल्हा जर तुमचा पण जालना जिल्हा असेल, तुम्ही देखील आता जालना जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल तर आता तुम्ही देखील कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. तुमची देखील आता पूर्णपणे चिंता मिटलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हीही निश्चिंत राहा. परभणी जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता तुम्ही देखील परभणी जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा परभणी जिल्हा तुमचा असेल तर आता तुम्ही देखील कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. परभणी जिल्ह्यासाठी देखील हा हप्ता टाकण्यात येणार आहे. समोरचा जिल्हा सोलापूर जिल्हा. आता जर तुम्ही देखील सोलापूर जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, सोलापूर जिल्हा देखील तुमचा जिल्हा असेल तर आता तुमच्या जिल्ह्यासाठी देखील हा हप्ता टाकण्यात येणार आहे. सोलापूर जिल्हा तुमचा असेल किंवा तुमचा तालुका असेल सोलापूर जिल्हा तर तुमच्या देखील जिल्ह्यात हा हप्ता टाकण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता देखील करू नका. तुमची देखील आता पूर्णपणे चिंता मिटलेली आहे. समोरचा जिल्हा परभणी जिल्ह्यानंतरचा नाशिक जिल्हा. जर आता तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, PM किसान योजनेचा 21वा हप्ता देखील तुम्हाला पण आलेला असेल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी देखील करू नका. नाशिक जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना पूर्णपणे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील पडणार आहे. त्यामुळे जर तुम्ही देखील नाशिक जिल्ह्यामध्ये राहून प्रतीक्षा करत असाल नमोच्या 8व्या हप्त्याची तर तुमची देखील आता पूर्णपणे प्रतीक्षा संपली असून तुम्हाला पण नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण नमोचा 8वा हप्ता देखील टाकण्यात येणार आहे. नांदेड जिल्हा. आता जर तुम्ही देखील नांदेड जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल तर तुम्हाला देखील आता नमोचा 8वा हप्ता मिळणार आहे. फक्त तुम्हाला PM किसान योजनेचा लाभ देखील मिळणं गरजेचे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. म्हणजेच की तुम्हाला PM किसान योजनेचा 21वा हप्ता मिळणं गरजेचे आहे, तेव्हाच तुम्हाला नमोचा 8वा हप्ता मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेच्या हप्त्याचा लाभ देखील मिळत नाही त्या शेतकऱ्यांना देखील नमोचा 8वा हप्ता देखील मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही देखील पूर्णपणे बघून घ्या. तर चला समोरचा जिल्हा संभाजीनगर जिल्हा. आता जर तुम्ही देखील संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल किंवा संभाजीनगर जिल्हा तुमचा असेल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी करू नका. संभाजीनगर जिल्ह्याचे नाव देखील या यादीमध्ये आलेलं आहे. जर तुमचा संभाजीनगर जिल्हा असेल किंवा तुमचा तालुका असेल संभाजीनगर तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता देखील करू नका. आता समोरचा जिल्हा आपला देखील असणारा या ठिकाणी धाराशिव जिल्हा. आता जर तुम्ही देखील धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, त्या ठिकाणाहून तुम्हाला PM किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला असेल तर आता तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा दूर करण्यात आलेली आहे. आता तुम्हाला पण नमोचा 8वा हप्ता देखील टाकण्यात येणार असून तुमची देखील पूर्णपणे या ठिकाणी अडचण दूर करण्यात आलेली आहे. आता तुमची देखील नमोच्या 8व्या हप्त्याची चिंता पूर्णपणे या ठिकाणी मिटलेली आहे. समोरचा जिल्हा आपला या ठिकाणी असणार आहे. समोरचा जिल्हा अहिल्यानगर. जर आता तुम्ही पण अहिल्यानगर जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल किंवा तुमचा जिल्हा अहिल्यानगर जिल्हा असेल तर आता तुम्ही देखील कसलीच काळजी कसलीच चिंता देखील करू नका. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील आता मोठा देखील दिलासा मिळणार आहे. जर आता तुम्ही पण अहिल्यानगर जिल्ह्यातून येत असाल पात्र शेतकरी तर आता तुम्हाला देखील हा हप्ता मिळणार आहे. आता हे जिल्हे आणि हे काय तालुके होते ज्या तालुक्यात आणि ज्या जिल्ह्यात नमोचा 8वा हप्ता देखील येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.